मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. भाजपचे नेते राज्याचे दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांनी डेअरीच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मागील अनेक वर्षापासून पुण्यातील जिल्हा बँक दूध संघावरती राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. आता याच डेअरीच्या चौकशीचे आदेश निघाल्याने सहकारी आणि राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. दिवंगत अजित पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते खासदार पार्थ पवार यांनी या डेअरीची जबाबदारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीची त्यांनी दूध संघाची बैठक घेऊन त्यात स्वप्नील ढोंडेरे यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी 12 जून रोजी अरुण चांभारे यांची अध्यक्षपदी बिननिवड झाली. त्यांच्या निवडीला 24 तास होण्यापूर्वीच चौकशीचे आदेश निघाले आहेत. मंत्री सावे यांच्या आदेशानुसार प्रशासकीय यंत्रणा वेगाने हलली असून पुणे विभागीय दुग्ध उपनिबंधक राजकुमार पाटील यांनी 11 जून रोजी द्विसदस्यीय चौकशी समिती स्थापना केली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष श्रीकांत श्रीखंडे आणि सदस्य अनंत चिंदू अढाळारी. या समितीला संपूर्ण प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कात्रज दूध संघांतर्गत सर्व दूध संस्थांची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. संबंधित संस्थांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन भौतिक पडताळणी करण्यात यावी. दूध संकलन केंद्र, दूध उत्पादक शेतकरी, सभासद दूध वाहतूक व व्यवहारांची प्रत्यक्ष तपासणी करण्यात यावी. संबंधित संस्थांची बँक खाती, दूध बिले, संगणकीय नोंदी व आर्थिक व्यवहारांची चौकशी करावी. प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या, जागेवर दूध संकलन न करणाऱ्या व केवळ कागदपत्री चालविण्यात येणाऱ्या बनावट संस्थांची नोंदणी करण्यात रद्द यावी. या चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केले जाईल. आवश्यक असणारी कागदपत्रे उपलब्ध करून दिली जातील. मात्र या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संचालक मंडळाने नेहमीच प्राधान्य दिले आहे, अशी भूमिका कात्रज दूध डेअरीच्या संचालक मंडळाने मांडली आहे. रिपोर्ट तिचा जागर न्यूज.